Good morning, students, and welcome to another video. लास्ट व्हिडिओमध्ये आपण मेजर बायोम्स डिटेलमध्ये बघितले होते. ठीक आहे. तर हे जे मेजर बायोम्स आहेत ते आपण दोन पार्ट्समध्ये डिवायडेड केलेले आहेत. टेरेस्ट्रियल बायोम्स आणि ॲक्वॅटिक बायोम्स. ओके. टेरेस्ट्रियल बायोम्स जसे की डेझर्ट, ग्रासलँड, त्यानंतर टेम्परेट फॉरेस्ट, त्यानंतर ट्रॉपिकल फॉरेस्ट, त्याच्यानंतर कॉनिफरस फॉरेस्ट आणि लास्टली टुंड्रा. ओके. आणि त्यासाठी आपण एक ट्रिकसुद्धा सांगितली होती, डिजिटल 4. डी फॉर डेझर्ट, जी फॉर ग्रासलँड अँड 4T फॉर द टुंड्रा तैगा. तैगा मीन्स कॉनिफरस फॉरेस्ट अँड टेम्परेट अँड ट्रॉपिकल फॉरेस्ट. ओके. एक बायोम्स आपला राहिला होता तो म्हणजे ॲक्वॅटिक बायोम्स, ज्याला आपण कोस्टल एरिया म्हणतो. कोस्टल एरिया किंवा कोस्टल बायोम्स. ओके. तर या एरियामध्ये येणारे जे काही फॉरेस्ट आहे त्याला आपण मँग्रोव्ज फॉरेस्ट म्हणतो. मँग्रोव्ज फॉरेस्ट याच्यामध्ये प्लांट असतात ज्यांना आपण रिझोफोर्स म्हणतो. द प्लांट्स लाईक रिझोफोर्स. या फॉरेस्टची कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण बघितली तर ती असते लॉट्स ऑफ वॉटर, हाय लेवल ऑफ वॉटर्स, हाय लेवल ऑफ वॉटर इन सॉइल. ओके. जर या फॉरेस्टमध्ये जे ट्री बघतो आपण, हे ट्री ज्या सॉइल्समध्ये आहेत त्या सॉइल्समध्ये वॉटरचं पर्सेंटेज खूप असते आणि जनरली जे प्लांट्स सॉइलमध्ये रूट थ्रू रेस्पिरेशन करतात ते हे प्लांट्स इथे करू शकत नाही, कारण की सॉइलमध्ये खूप प्रमाणामध्ये वॉटर प्रेझेंट आहे. तर फक्त वॉटरचाच प्रॉब्लेम इथे नाही आहे, तर या वॉटरमध्ये सॅलिनिटीसुद्धा आहे. तर सॅलिनिटी पर्सेंटेज, हाय सॅलिनिटी लेवल इन वॉटर. तर हे दोन प्रॉब्लेम मोस्टली फेस करावे लागतात प्लांटला इन द मँग्रोव्ज फॉरेस्ट. ओके. जे कोस्टल एरियामध्ये असतात. त्याच्यामुळे हे जे रूट्स आहेत हे आपल्याला निगेटिव्ह जिओट्रॉपिक्स मुवमेंट दाखवतात. ओके. इथे लिहितो मी निगेटिव्ह जिओट्रॉपिक मुवमेंट, निगेटिव्ह जिओट्रॉपिक मुवमेंट ऑफ रूट्स. ओके. कारण की जनरली रूटची जी मुवमेंट असते ती इन सर्च ऑफ वॉटर किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडे असते. ठीक आहे. म्हणजे डीप इन टू द सॉइल असते. पण या ठिकाणी हे दोन मेजर प्रॉब्लेम असल्यामुळे हे जे रूट्स आहेत या प्लांटचे, या मेजर व्हेजिटेशनचे, हे आपल्याला अपोजिटमध्ये मुवमेंट दाखवतात, म्हणजे ते सॉइलच्या बाहेर येतात. ओके. टू फॉर द रेस्पिरेशन्स. ओके. तर अशा प्रकारचे जे रूट्स असतात त्याला आपण रेस्पिरेटरी रूट्स म्हणतो. रेस्पिरेटरी रूट्स किंवा याला म्हणतात निमॅटोफोर्स. निमॅटोफोर. ओके. तर हे सॉइलच्या बाहेर हे रूट जे आहेत ते सॉइलच्या बाहेर ग्रो होतात आणि एअरमधून मग ते रेस्पिरेशन करतात. ओके. सो दिस इज द कोस्टल एरिया, म्हणजे कोस्टल बायोम जो ॲक्वॅटिक बायोम्स आहे. ओके. तर आपण इथे आता बायोम्सला कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे मेजर अबायोटिक फॅक्टर. मेजर अबायोटिक फॅक्टर आपल्याला माहिती आहे कोणकोणते आहेत. तर 4 मेजर बायोटिक फॅक्टर आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये आहे सर्वात पहिले जो आहे तो आहे टेम्परेचर, सेकंड आहे वॉटर, तिसरा आहे लाईट आणि फोर्थ आहे सॉइल्स. ओके. तर आजचा आपला टॉपिक आहे मेजर अबायोटिक फॅक्टर्स. ओके. मेजर अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय, नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके. इन्व्हायरमेंटमध्ये किंवा इकोलॉजीमध्ये जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्याला आपण अबायोटिक फॅक्टर म्हणतो. पण अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय, तर हे इकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत.
इकॉलॉजिकल फॅक्टर. तर इकॉलॉजिकल फॅक्टर्स कशाला म्हणतात? जे फॅक्टर इकॉलॉजी डिसाईड करतात, ज्याच्यामुळे इकॉलॉजी तयार होते, त्याला आपण इकॉलॉजिकल फॅक्टर म्हणतात. जे काही इकॉलॉजिकल फॅक्टर असतील ते दोन मेजर पार्ट्समध्ये डिवायडेड केलेले आहे, ॲज यू नो दॅट. पहिला जो आहे तो आहे अबायोटिक फॅक्टर. ओके. आणि दुसरा जो आहे तो आहे बायोटिक फॅक्टर. तर दोघांमध्ये सर्वात पहिले आपण बघू बायोटिक फॅक्टर्स. बायोटिक फॅक्टर तुम्हाला माहिती आहे. बायोटिक फॅक्टर कशाला म्हणतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन बायोस्फिअर. इन्व्हायरमेंटमध्ये किंवा बायोस्फिअरमध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्याला आपण बायोटिक फॅक्टर म्हणतोय. ठीक आहे. बायोटिक फॅक्टरचे एक्झाम्पल सांगायचं झाले तर आपण सांगू शकतो की प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके. तर हे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याला आपण बायोटिक फॅक्टर म्हणतो. ठीक आहे. तर काही इकॉलॉजीचे किंवा काही हॅबिटॅटचे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्याला आपण बघितलं होतं की 4 प्रकारचे असतात. ती होती, पहिला जो होता तो होता पॅरासाइट, दुसरा होता प्रिडेक्टर, चौथा होता पॅथोजन आणि लास्ट होता तो होता कॉम्पिटेटर्स. ओके. ते सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ज्याला आपण बायोटिक फॅक्टर म्हणतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू आपण अबायोटिक फॅक्टर्स. ओके. तर अबायोटिक फॅक्टरला 3 कॅटेगरीमध्ये डिवायडेड केलेला आहे. ठीक आहे. पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे क्लायमॅटिक फॅक्टर्स. क्लायमॅटिक फॅक्टर्स. ओके. कोणकोणते क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत? तर सर्वात पहिले घेऊ आपण टेम्परेचर. सेकंड आहे वाटर. थर्ड आहे लाईट. फोर्थ वन आहे सॉइल. फिफ्थ वन आहे एयर. ओके. सिक्स वन आहे ह्युमिडिटी. सेवन आहे प्रेशर. आणि लास्ट आहे फायर. ओके. जे काही क्लायमॅटिक फॅक्टर मी इथे घेतलेले आहेत ते मी इम्पॉर्टंटनुसार घेतलेले आहेत किंवा मोस्ट रिव्हिलन्स फॅक्टर जे आहेत क्लायमॅटिक फॅक्टर ते मी सिक्वेन्सनुसार इथे घेतलेले आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट जो रिव्हिलंट फॅक्टर आहे तो आहे टेम्परेचर. ओके. तर सेकंड जो मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे विच आर द मोस्ट रिव्हिलंट फॉर द इकॉलॉजी तो आहे वॉटर. देन लाईट आणि लास्टली आपण घेणार आहोत सॉइल्स. आणि त्याच्यानंतर बाकीचे सुद्धा काही फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरती सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, जसं की एअर असेल, ह्युमिडिटी असेल, प्रेशर असेल, फायर असेल. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो की मोस्ट रिव्हिलंट फॅक्टर ऑफ इकॉलॉजी कोणता आहे? तर तुम्हाला मेन्शन करायचं आहे टेम्परेचर. टेम्परेचर नसेल तर तुम्हाला वॉटरला क्लिक करायचं आहे, चूज करायचं आहे. ठीक आहे. तर दिस इज द क्लायमॅटिक फॅक्टर. याला क्लायमॅटिक फॅक्टर का म्हणतात? कारण की ही डिसाईड द क्लायमेट ऑफ दॅट फॅक्टर. ओके. त्या इकॉलॉजीमध्ये जे काही क्लायमेट आहे त्याला डिसाईड करण्याचं काम हे फॅक्टर करतात. त्या फॅक्टरमुळे तिथं क्लायमेट तयार होत असते. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज अ क्लायमॅटिक फॅक्टर्स. ओके. देन सेकंड वन जो आहे त्याला म्हणतात, सेकंड फॅक्टर जो आहे तो आहे एडीपी. ओके. एडीपी फॅक्टर. तर एडीपी फॅक्टर हा क्लायमॅटिक फॅक्टरपेक्षा डिफरंट आहे, वेगळा आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलरली सॉईलचा स्टडी केला जातो. ठीक आहे. तर इथे सॉईल जो आहे तो
क्लायमॅटिक फॅक्टर नाही आहे. ठीक आहे, इट इज अ बाय मिस्टेक झालेला आहे. तर एडबी फॅक्टर आहे सॉइल्स. ओके, सॉइलचा स्टडी याच्यामध्ये केला जातो. इट इज अ रिलेटेड टू फिजिकल and chemical properties of soil. ओके, त्याला आपण एडेबिक फॅक्टर म्हणतोय. सॉइल फार इम्पॉर्टंट आहे, कारण की प्रत्येक प्रत्येक इकॉलॉजीची जी काही मेजर व्हेजिटेशन्स आहेत ते डिपेंड्स करतात सॉइलवरती. सॉइल कशी आहे, ठीक आहे, सॉइलचं टेक्स्चर कसं आहे, सॉइलमध्ये कोणकोणते न्यूट्रियन्स आहेत, त्यानुसार तिथे व्हेजिटेशन ग्रो करते आणि त्याच्यावरच त्या इकॉलॉजीची मेजर व्हेजिटेशन डिसाईड होत असते. त्यामुळे सॉइलसुद्धा एक इम्पॉर्टंट रिव्हिलन्स फॅक्टर आहे फॉर द इन्व्हायरमेंट्स किंवा इकॉलॉजीसाठी. ओके, देन नेक्स्ट वन जो आहे तो आहे टोपोग्राफिक फॅक्टर्स. थर्ड जो आहे तो आहे टोपोग्राफिक फॅक्टर्स. ओके, तर टोपोग्राफिक फॅक्टर जो आहे तो म्हणजे इट इज द फिजिकल फीचर्स ऑफ अर्थ. ओके, इट इन्क्लूड्स physical feature of earth. Okay, like latitude, altitude and sleepness. Okay, steepness of slope etc. ओके, तर या टोपोग्राफिक फॅक्टरमध्ये जे काही त्या इकॉलॉजीमध्ये किंवा जे काही त्या इन्व्हायरमेंटमध्ये येणारे जे काही फिजिकल फीचर्स आहे अर्थचे त्याचा स्टडी होतोय. ते फॅक्टर त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात, जसं की लॅटिट्यूड असेल म्हणजे किती एक्सटेंटमध्ये तो एरिया तिथे प्रेझेंट आहे इन डिग्रीजमध्ये. ठीक आहे, अल्टिट्यूडमध्ये ती कोणत्या हाईटपर्यंत तो एरिया प्रेझेंट आहे त्याचा तो फॅक्टर इन्क्लूड होतोय. त्याच्यानंतर तिथे जर प्लेन असतील, हिल्स असतील किंवा व्हॅलीज असतील तर तिथे तुम्हाला स्लिपनेस दिसेल. स्टिफनेस म्हणजे उतार जो असतो तो तुम्हाला दिसेल, तो उतार किती आहे, ती ढळांक किती आहे, तो फॅक्टर सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतो टोपोग्राफिकमध्ये. ठीक आहे, दिस इज द अबायोटिक फॅक्टर्स. ओके, तर मेजर इकॉलॉजिकल फॅक्टर जे आहेत ते म्हणजे अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर्स. ओके, बायोटिक फॅक्टर म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जसं की प्लांट, ॲनिमल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, सेकंड आहे अबायोटिक फॅक्टर्स, ज्याच्यामध्ये आपण 3 फॅक्टर बघितले होते. फर्स्ट आहे क्लायमॅटिक फॅक्टर, सेकंड आहे एडेबिक फॅक्टर आणि थर्ड आहे टोपोग्राफिक फॅक्टर्स. ओके, क्लायमॅटिक फॅक्टर जे क्लायमेट डिसाईड करतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, वॉटर, लाईट, एअर, ह्युमिडिटी, प्रेशर, फायर एटसेट्रा. ओके, एडेबिक फॅक्टर म्हणजे सॉइलशी रिलेटेड फॅक्टर जे आहेत, फिजिकल केमिकल फॅक्टर जे फार इम्पॉर्टंट आहे फॉर द इकॉलॉजी, कारण की त्याच्यावरतीच त्या इकॉलॉजीची मेजर व्हेजिटेशन डिसाईड होत असते आणि मेजर व्हेजिटेशन्सवरती सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड असतात. ठीक आहे, तर दॅट इज अ एडेपिक फॅक्टर्स. ते नेक्स्ट आहे टोपोग्राफिक फॅक्टर, ज्याच्यामध्ये जो काही अर्थ सरफेस त्या इकॉलॉजीमध्ये प्रेझेंट आहे त्याचे फिजिकल फीचर्सचा स्टडी केला जातो. फॉर एक्झाम्पल लॅटिट्यूड किती आहे, अल्टिट्यूडबद्दल, किंवा स्लोप जर असेल तर स्लोपनेस किती आहे, स्टिफनेस ऑफ स्लोप किती आहे त्याच्यामध्ये स्टडी केला जातो. म्हणजे तो एरिया प्लेन आहे की माउंटन आहे की व्हॅली आहे वगैरे त्याच्यामध्ये स्टडी केला जात असतो. ठीक आहे, सो दिस इज अ इकॉलॉजिकल फॅक्टर्स. लक्षात ठेवायचे आहे. फर्स्ट पॉईंट म्हणजे देर इज अ 4 की कॉम्पोनंट्स, 4 की फॅक्टर्स who decide the ecology. ओके, 4 फॅक्टर जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट. मग ते क्लायमॅटिक फॅक्टर असू शकतात किंवा एडेबिक फॅक्टर असू शकतो किंवा मग
टोपोग्राफिक फॅक्टर असू शकतो. तर ते 4 फॅक्टर जे आहेत हू डिसाईड द इकॉलॉजी ते आहेत. फर्स्ट इम्पॉर्टन्ट जो आहे तो आहे टेम्परेचर. ओके, टेम्परेचर. सेकंड वन जो आहे तो आहे वॉटर, देन लाईट आणि लास्ट जो आहे तो आहे सॉइल. ओके, तर 4 मेजर फॅक्टर आहे विदिन द ऑल अबायोटिक फॅक्टर्स. जेवढे काही आपण अबायोटिक फॅक्टर बघितलेले आहेत त्याच्यामध्ये 4 इम्पॉर्टंट की फॅक्टर्स आहेत जे इकोलॉजीला डिसाईड करतात. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जर बदल झाले असतील तर निश्चितच इकोलॉजी तिथे चेंज होईल. ठीक आहे. सेकंड पॉईंट जो बघायचा तो म्हणजे त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हलन्स फॅक्टर कोणता आहे. नंबर 1 तो आहे टेम्परेचर. टेम्परेचर इज मोस्ट रिव्हलंट फॅक्टर. ओके, तर त्या इकोलॉजी मधला सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट बायोटिक फॅक्टर जो असतो तो असतो टेम्परेचर. हा झाला सेकंड पॉईंट. आणि थर्ड पॉईंट जो आहे तो म्हणजे सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर तो आहे वॉटर. वॉटर इज अ सेकंड रिव्हलंट फॅक्टर ऑफ एन्व्हायरमेंट्स ऑर इकॉलॉजी. ओके, याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन्स येऊ शकतात की मोस्ट इम्पॉर्टंट 4 मेजर फॅक्टर कोणकोणते आहेत टू डिसाईड द इकॉलॉजी. तुम्हाला ते माहीत असायला पाहिजे. टेम्परेचर, वॉटर, लाईट अँड सॉइल्स. आणि सिक्वेन्सली सुद्धा ते इम्पॉर्टन्स आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे तो टेम्परेचर आहे, त्याला 1 नंबर आपण घेतलेला आहे. सेकंड वन वॉटर आहे, थर्ड लाईट अँड लास्ट सॉइल्स. ओके, असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की मोस्ट रिव्हिलंट फॅक्टर कोणता आहे अबायोटिक फॅक्टर. तर त्याच्यामध्ये मोस्ट रिव्हिलंट नंबर 1 जो आहे तो आहे टेम्परेचर. आणि सेकंड वन सुद्धा विचारला जाऊ शकतो. सेकंड वन जो विचारला असेल तर तो असेल वॉटर. ओके, मेजर बायोटिक फॅक्टर आपल्याला बघायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते त्याला फर्स्ट जो आहे तो आहे टेम्परेचर. टेम्परेचर जो फॅक्टर आहे तो अर्थ सरफेसवरती कुठेही कॉन्स्टंट नाही आहे. इट इज व्हेरी चेंजेस इन देअर टेम्परेचर. टेम्परेचरच्या मध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी चेंजेस बघसाल. हे चेंजेस येण्याचं कारण म्हणजे अर्थ सरफेसवर येणारा जो काय सनलाईट आहे तो इक्वालंट नाही आहे, सेम नाही आहे. काही ठिकाणी तो डायरेक्ट आहे तर काही ठिकाणी तो इनडायरेक्टली पोचतोय म्हणजे स्लाइडमध्ये येतो आहे. कारण की अर्थ सरफेस जो आहे अर्थ सरफेस जो आहे तो कर्व सरफेस असल्यामुळे काही ठिकाणी सनलाईट डायरेक्ट येतो, काही ठिकाणी स्लँड पोझिशनमध्ये येतो किंवा तिरपा सनलाईट येत असतो. ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्याला व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात टेम्परेचरमध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इक्वेटर जर बघितलं तर तिथे तुम्हाला टेम्परेचर हाय मिळणार. पण तेच जर तुम्ही नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलवरती गेले तर मात्र तिथे तुम्हाला टेम्परेचर खूप लेस मिळणार. जवळपास 0°C तुम्हाला टेम्परेचर दिसेल. तिथे हायेस्ट टेम्परेचर 5 to 6°C पोहोचते इन समर सीझन्स. ओके, म्हणजे पुन्हा अर्थ सरफेसवरती तुम्हाला टेम्परेचरमध्ये व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात. ठीक आहे, सो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आपल्याला एन सी आर टीच्या बुकमध्ये दिलेले आहेत ते आपण जसेच्या तसेच बघणार आहोत. जसं की फर्स्ट पॉईंट जो आहे की टेम्परेचर व्हॅरीज फ्रॉम सीझन्स. ओके, टेम्परेचर जे आहेत ते सीझननुसार चेंज होतात. जसं की आपल्या देशामध्ये 3 सीझन्स आहेत. विंटर आहे ज्याच्यामध्ये टेम्परेचर खूप लो असते. रेनी सीझन्स आहे ज्याच्यामध्ये ॲव्हरेज टेम्परेचर राहते. आणि समर ज्याच्यामध्ये टेम्परेचर जवळपास 47 to 48°C सुद्धा पोहोचते. डेझर्ट जर असेल तर तिथे जवळपास 100°C सुद्धा जाते. ओके, तर आपण सीझनली सुद्धा टेम्परेचरमध्ये व्हॅरिएशन्स बघतो. ओके, सेकंड पॉईंट टेम्परेचर varies from plain
to mountains. प्लेन असेल एखादा ग्राउंड असेल तिथून जर तुम्ही एखाद्या माउंटनपर्यंत गेले असाल, माउंटनच्या हिकपर्यंत गेले असाल, तर त्या टीपपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की टेम्परेचर चेंज झालेलं आहे. तर म्हणजे सी लेवलपासून जर तुम्ही माउंटनपर्यंत गेले तर तुम्हाला टेम्परेचरमध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळतात, ज्याला आपण अल्टिट्यूड म्हणतो. ठीक आहे, म्हणजे अल्टिट्यूडमध्ये सुद्धा जसं अल्टिट्यूड इन्क्रीज होत जाते तसं तसं आपलं टेम्परेचर इथे काय होते, डिक्रीज होत जाते. त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर व्हॅरीज फ्रॉम इक्वेटर टू पोल्स. ओके, पोल्स म्हणजे साऊथ पोल किंवा नॉर्थ पोल. म्हणजे तुम्ही इक्वेटर रिजनपासून जर साऊथ पोलकडे किंवा नॉर्थ पोलकडे जरी गेले तरी सुद्धा तुम्हाला टेम्परेचरमध्ये व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात. अशा प्रकारचे वेगवेगळे व्हॅरिएशन्स आपल्याला टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या रिजन्समध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, पण टेम्परेचरला का मेजर रिव्हिलन्स फॅक्टर कन्सिडर केलेला आहे, त्याच्यामागे काय रिझन्स आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. कारण की टेम्परेचर जे आहे इट्स अफेक्ट temperature affects the kinetic of enzymes, kinetics of enzymes, and thereby basal metabolisms and physical activities of organisms. टेम्परेचरला ॲज अ मेजर रिव्हलन्स फॅक्टर का कन्सिडर केलेलं आहे, त्याच्यामागे काय रिझन्स आहेत, तर त्याच्यामागे रिझन असं आहे की इट डायरेक्टली अफेक्ट आवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, वाय? बिकॉज इट अफेक्ट द कायनेटिक ऑफ एन्झाईम. ओके, आणि एन्झाईममुळे दे आर डायरेक्टली अफेक्ट आवर बेसल मेटाबॉलिझम आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज. एन्झाईमवरती डायरेक्ट इफेक्ट केल्यामुळे किंवा एन्झाईमवरती अफेक्ट होत असल्यामुळे आणि एन्झाईम आपल्या मेटाबॉलिझम करत असतात किंवा आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी एन्झाईम्स इम्पॉर्टंट असतात आणि त्याच एन्झाईमवरती टेम्परेचर अफेक्ट करत असल्यामुळे आपण टेम्परेचरला ॲज अ मेजर रिव्हलन्स फॅक्टर कन्सिडर केलेला आहे किंवा नंबर वन फॅक्टर कन्सिडर केलेला आहे. कारण की एन्झाईम जी आहे ती प्रोटीन्सनी बनलेली असते आणि टेम्परेचर खूप हाय जर असेल तर ही जी प्रोटीन आहे ही डिनेचर होऊन जाते, म्हणजे इथे एन्झाईम जी होईल ती डिस्ट्रॉय होऊन जाईल आणि त्यामुळे बेसल मेटाबॉलिझम होणार नाही किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी होणार नाही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. ठीक आहे, तर जे काही एन्झाईम्स असतात ते प्रोटीन्सनी बनलेले असतात आणि त्या ऑप्टिमम टेम्परेचरवरती मॅक्झिमम ॲक्टिव्हिटीज करतात किंवा त्यांचं फंक्शन करत असतात, म्हणजे कायनेटिक करत असतात. म्हणजे एन्झाईमचे जे फंक्शन आहे त्याच्यावरती टेम्परेचर अफेक्ट करत असते. म्हणजे ऑप्टिमम टेम्परेचर असेल तर एन्झाईम चांगल्या प्रकारे वर्क करेल आणि त्याच्यामुळे आपले बेसल मेटाबॉलिझम किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीज चांगल्या प्रकारे होतात. ठीक आहे, तर त्यामुळे आपण टेम्परेचरला कन्सिडर केलेलं आहे ॲज अ मेजर फॅक्टर्स और व्हेरी रिव्हिलन्स फॅक्टर्स. The temperature it varies from sub-zero polar area and mountain tip to higher than the 50 degrees Celsius temperature in tropical desert. Okay,
तर आपल्याला टेम्परेचर व्हॅरिएशनमध्ये खूप डिफरन्स पाहायला मिळतो. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पासून काही रिजनमध्ये 0 डिग्री सेल्सिअस पासून तर काही रिजन्समध्ये 50 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर पाहायला मिळते. ठीक आहे. जसं की पोलर रिजन्स जे आहेत नॉर्थ आणि साऊथ पोल्स, तर या नॉर्थ आणि साऊथ पोलमध्ये सब 0 डिग्री सेल्सिअसपासून म्हणजे 0पेक्षा सुद्धा कमी, 0पेक्षा कमी जर असेल तर त्याला आपण सब झिरो बनणार. तर सब झिरो पोलर रिजन्स किंवा माउंटन टीप जे आहेत जसं की हिमालयाची, तिथून पासून तर डेझर्टपर्यंत आपल्याला टेम्परेचरमध्ये खूप सारे व्हॅरिएशन्स पाहायला मिळते. ठीक आहे. तर फक्त हाय टेम्परेचर असेल तरच फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम तिथे सर्वाईव्ह होता असं नाही आहे. तर लो टेम्परेचरला सुद्धा तिथे ॲनिमल सर्वाईव्ह असतात. फॉर एक्झाम्पल नॉर्थ पोल, नॉर्थ पोलला सुद्धा ॲनिमल्स आहेत. जसं की तिथे पोलर बिअर्स आहेत, त्याच्यानंतर तिथे लेपॉर्ड्स आहेत, पेंग्विन्स आहेत. पण ते फक्त त्या लो टेम्परेचरला सर्वाईव्ह करू शकतात. हाय टेम्परेचरला ते सर्वाईव्ह करू शकत नाही. त्यांना जर तिथून जर ट्रॉपिकल रिजन्समध्ये आणलं तर तिथे ते सर्वाईव्ह करू शकणार नाही. किंवा ट्रॉपिकल रिजनमधले जे ॲनिमल्स आहेत ते जर ॲनिमल जर आपण नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलवरती नेले तर ते तिथे सर्वाईव्ह करू शकत नाही, कारण की त्या ॲनिमलला ते ॲडॅप्ट झालेले आहेत. तर असं नाही की फक्त हाय टेम्परेचर असेल किंवा ऑप्टिमम टेम्परेचर असेल तरच लिव्हिंग ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला फक्त टेम्परेचरचीच आवश्यकता आहे. टेम्परेचर असेल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, टेम्परेचर नसेल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही, असं नाही आहे. तर काही लो टेम्परेचरला सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात आणि त्या टेम्परेचरला ते सर्वाईव्ह करू शकतात. ठीक आहे. तर आपल्या एन सी टीच्या बुकमध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत की एक्झाम्पल बेस कशावरती आहे, द इन्फ्लुएन्सेस ऑफ टेम्परेचर ऑन द लँटिट्युडनल अँड अल्टिट्युडनल रिजन्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिजनल ॲनिमल्स. ओके. म्हणजे ॲनिमलचं जे लँटिट्युडनल आणि अल्टिट्युडनल जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ड्यू टू द इन्फ्लुएन्सेस ऑफ टेम्परेचर, त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला एन सी आर टीच्या बुकमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यावरती आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन्स येऊ शकतो. ओके. त्याच्यामध्ये कोणत्या रिजन्समध्ये कोणता प्लांट्स आहे पर्टिक्युलर त्या एक्झाम्पलसाठीच. ठीक आहे. ते विचारला जाऊ शकतो किंवा रिजन्स विचारला शकतो किंवा कंट्रीसुद्धा विचारल्या जाऊ शकते. ओके. तर हाय टेम्परेचर जरी असेल तरीसुद्धा ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करतात. त्याचे काही हॅबिटॅटचे एक्झाम्पलसुद्धा आपल्या एन सी आर टीच्या बुकमध्ये दिलेलं आहे. ओके. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे थर्मल स्प्रिंग. ओके. थर्मल स्प्रिंग तुम्हाला माहीत असेल, गरम पाण्याचे जे झरे असतात ते बिलकुल असे उकडते पाणी असते, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लाईफ पाहायला मिळते. त्याच्यानंतर डीप ओशन्स, डीप ओशन हायड्रोथर्मल, हायड्रोथर्मल वेंट. ओके. तर डीप ओशनमध्ये सुद्धा गरम पाण्याचे सोर्स असतात, कारण की जर त्या सी बॉटमच्या खाली जर तिथे व्हॉल्कॅनिक असेल, ज्वालामुखी जर असेल तर तिथून येणारे जे पाणी आहे ते खूप गरम असते, हाय डिग्री टेम्परेचर त्याचं असते. त्याला आपण डीप ओशन्स हायड्रोथर्मल वेंट्स म्हणतो. हे दोन्ही एक्स्ट्रीम्स हॅबिटॅट झाले, इथे जवळपास टेम्परेचर ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे, ॲव्हरेज टेम्परेचर तुम्हाला मोर दॅन 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा मिळणार. 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर तुम्हाला तिथे मिळणार. ठीक आहे. तरीसुद्धा तिथे लाईफ एक्झिस्ट करते आणि त्या लाईफला म्हणतात थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम्स. थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम्स या दोन्ही एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये या हॅबिटॅटमध्ये तुम्हाला लाईफ पाहायला मिळते. आणि ही जी लाईफ आहे जी हाय टेम्परेचरला सुद्धा टॉलरेट करू शकते, तिला आपण थर्मोफिलिक ऑर्गॅनिझम म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट काही एक्झाम्पल बघणार आहोत आपण अकॉर्डिंग टू टेम्परेचर. हे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला एनसीटीच्या बुकमध्ये दिलेले आहेत आणि हे एक प्रकारचं ऑर्गॅनिझमचं डिस्ट्रीब्युशन्स आहे अकॉर्डिंग टू देअर लॅटिट्युडनल आणि अल्टिट्यूडली ड्यू टू द इन्फ्लुएन्सेस ऑफ द टेम्परेचर. टेम्परेचरच्या इन्फ्लुएन्समुळे त्यांचं जे लॅटिट्यूडनली किंवा अल्टिट्यूडली जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे त्याच्या ज्या एरियामध्ये सापडतात
त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे आपल्याला ते मँगो ट्रीचं दिलेलं आहे किंवा मँगोचं दिलेलं आहे. मँगो जे आहेत ते तुम्हाला माहिती आहे की समरमध्ये येत असतात. ओके, आणि हे आपल्याला मिळतात ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल एरियामध्ये. ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमॅटिक झोनमध्ये आपल्याला मँगो ट्रीज पाहायला मिळतात. ओके, इज इज नॉट फाउंड इन टेम्परेट झोन्स. ओके, is not found in temperate regions. ओके, ज्या रिजनमध्ये येणारे जे कंट्रीज आहेत, फॉर एक्झाम्पल कॅनडा अँड जर्मनी. कॅनडा आणि जर्मनी. ठीक आहे, तर जे मँगो ट्रीज आहेत तुम्हाला फक्त ट्रॉपिकल रिजन्समध्येच पाहायला मिळणार, कारण की तिथे टेम्परेचर हाय आहे. ठीक आहे, आणि ट्रॉपिकल रिजनच्या नंतर येणारा जो काही टेम्परेट रिजन्स आहे तिथे टेम्परेचर मात्र लो आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला मँगो ट्रीज पाहायला मिळणार नाही. म्हणजे कॅनडा आणि जर्मनीसारख्या देशामध्ये तुम्हाला मँगोज मिळणार नाहीत. ओके, सेकंड एक्झाम्पल जे आहे ते आहे स्नो लेपर्डचं. स्नो लेपर्ड जो आहे तो तुम्हाला पोलर रिजनमध्ये पाहायला मिळेल. पोलर ॲनिमल्स. ओके, पोलर ॲनिमल जे की आहेत, ओके, फॉर एक्झाम्पल पोलर बिअर्स असेल किंवा मग पेग्विन्स असतील, ते तुम्हाला फक्त पोलर रिजन्समध्येच पाहायला मिळतात. ते तुम्हाला कधीच केरळच्या फॉरेस्टमध्ये पाहायला मिळणार नाही. इज नॉट फाउंड इन केरला फॉरेस्ट, कारण की केरला फॉरेस्ट त्यांच्यासाठी बी सुटेबल नाही आहेत. ओके, त्यांना जे टेम्परेचर पाहिजे, लो टेम्परेचर फॉर द सर्वाईव्ह, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळतोय की मँगो ट्रीज तुम्हाला पोलर रिजनमध्ये मिळणार नाही, किंवा पोलर रिजनचे ॲनिमल तुम्हाला ट्रॉपिकल किंवा सब ट्रॉपिकल रिजनमध्ये पाहायला मिळणार नाही. केरळा जो फॉरेस्ट आहे तो ट्रॉपिकल रिजन्समध्ये येतो, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट रिजनमध्ये येतो. तिथे तुम्हाला हे ॲनिमल्स पाहायला मिळणार नाही, पोलर ॲनिमल्स. ओके, देन थर्ड एक्झाम्पल आपण बघणार आहोत ते म्हणजे फिशचं. फिश आहे टूना फिश. ओके, टूना फिश जे आहे तुम्हाला ते ट्रॉपिकल ओशनमध्ये पाहायला मिळेल. ट्रॉपिकल ओशन regions. Okay, it's never found in the behind the tropical ocean layers. Okay, is never found in beyond the tropical oceans. ओके, ओशनचा जो एरिया आहे, जो भाग आहे, जो ट्रॉपिकल रिजनमध्ये येतो, त्याच रिजनमध्ये तुम्हाला ही फिश पाहायला मिळणार. इट इज अ बोनी फिश, ट्रॉपिकल बोनी फिश आहे. आणि जो ओशनचा एरिया या ट्रॉपिकल एरियाच्या व्यतिरिक्त येतो, म्हणजे टेम्परेटमध्ये येत असेल, त्या रिजनमध्ये तुम्हाला ही फिश पाहायला मिळणार नाही, कारण की त्या टेम्परेचरला ती तिथे सर्वाईव्ह करू शकत नाही. तिला हाय टेम्परेचर लागते, आणि त्या टेम्परेचर तिला फक्त ट्रॉपिकल रिजनमध्ये येणारा जो ओशन्स आहेत तिथेच मिळणार. ठीक आहे, तर हे 3 एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत एनसीईआरटीच्या बुकमध्ये. याच्यावरती मला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारला शकतो, ॲनिमलचे नाव विचारला जाऊ शकतात, किंवा ते ॲनिमल कोणत्या रिजनमध्ये मिळतात ते सुद्धा विचारला जाऊ शकते, किंवा कोणत्या देशामध्ये ती आहे, तो ॲनिमल आहे ते सुद्धा विचारला जाऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे लॅप्स रेट ऑफ टेम्परेचर. लॅप्स रेट ऑफ टेम्परेचर. ओके, लॅप्स रेट ऑफ टेम्परेचर का बघायचं आपल्याला, कारण की काय वेळेस या लॅप्स रेटवरती सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन्स नीटमध्ये विचारले जातात. तो रेट काय आहे तो माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, तर टेम्परेचरमध्ये बरेच ठिकाणी तुम्हाला व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात. लॅटिट्यूडनली अल्टिट्यूडली सुद्धा तुम्हाला व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात. ठीक आहे, पण हे व्हॅरिएशन कसे होतात, त्याचा रेट काय ते आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे.
तर त्यालाच म्हणतात लॅप्स रेट. लॅप्स रेट म्हणजे काय, जर टेम्परेचर जे काही डिक्रीज होते, कोलॅप्स होणे जसं म्हणतो आपण, कोलॅप्स होणे म्हणजे काय असते, कमी होणे, डिक्रीज होणे. त्याचप्रकारे लॅप्स म्हणजे सुद्धा काय होते, डिक्रीज होणे. म्हणजे जे टेम्परेचर कोलॅप्स होऊन राहिलं, लॅप्स होऊन राहिलं, कमी होत आहे, पण ते कमी होण्याचं पर्सेंटेज त्याचं काय आहे, त्याचा रेट काय आहे, त्यालाच म्हणतात लॅप्स रेट ऑफ टेम्परेचर. तर लॅप्स रेट ऑफ टेम्परेचर आहे 1000 मीटर, किंवा तुम्ही त्याला म्हणणार 1 किलोमीटर ascent in height. म्हणजे जर तुम्ही 1 किलोमीटर उंचावर जर गेला असाल तर टेम्परेचर लॅप्स होणार तिथे बाय 6.5 डिग्री सेल्सिअस. प्रत्येक 1 किलोमीटर किंवा 1000 मीटरने 6.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तिथे कमी होत जाणार. ठीक आहे, जसं जसं तुम्ही एक एक किलोमीटरवरती असाल तसं जसं 6.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तिथून कमी कमी होत जाईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 1000 मीटर विचारलं जाईल किंवा 1 किलोमीटर विचारलं जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला युनिटवरती चांगल्या प्रकारे लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, युनिटमुळे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. पण आकडे पाहून तुमच्या लक्षात कन्फ्युज होईल, तुम्ही लगेच 1000ला 6.5ने मल्टिप्लाय करसाल आणि आन्सर तुमचं चूक जाईल. तर त्यासाठी तुम्हाला युनिटकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे आणि त्याच्यानुसार तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तो दिस इज द लॅप्स रेट ऑफ टेम्परेचर, म्हणजे 1 किलोमीटर पर 6.5 डिग्री सेल्सिअस. प्रत्येक एका किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर डिक्रीज होते. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट जो बघायचा आपला टेम्परेचरबद्दल तो म्हणजे लॉज अँड रूल्स. लॉ और रूल्स related to temperature. Laws or rules related to the temperatures. ओके, तर याच्यामध्ये आपण 4 रूल्स बघणार आहोत जे 4 सायंटिस्टने आपल्याला दिलेले आहेत. ओके, सायंटिस्टच्या बेसवरती हे 4 रूल्स आहेत. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा डायरेक्ट क्वेश्चन्स विचारला जातो. ठीक आहे, तर हे सायंटिस्टच्या नावावरतीच हे 4 रूल्स आहेत. पहिला जो रूल्स जो आहे तो म्हणजे बर्गमन्स रूल्स. ओके, बर्गमन्स रूल्सला लक्षात ठेवायचं जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द लक्षात ठेवू शकता, बर्गर मॅन. ओके, जर बर्गर मॅन रूल्स असं मी जर लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पटकन पहिला रूल लक्षात येईल जो म्हणजे बर्गमॅन्स रूल्स. ओके, पण ॲज अ रिस्पेक्ट टू द सायंटिस्ट त्याचं नावाचं आपल्याला टिंगल नाही करायची आहे, पण नाव लक्षात येण्यासाठी लवकर आठवण्यासाठी आपण त्याच्यामधून लक्षात ठेवायचं आहे बर्गर मॅन म्हणजे बर्गमॅन्स रूल्स. ओके, तर बर्गमॅन्स रूल जो आहे तो होता वार्म ब्लड ॲनिमलसाठी. ओके, वार्म ब्लडेड ॲनिमल्स. बर्गमॅनचा जो रूल्स आहे तो वार्म ब्लड ॲनिमलसाठी होता, पर्टिक्युलर द बॉडी साईज. बर्गमॅनने जो रूल सांगितला होता तो वार्म ब्लड ॲनिमलच्या बॉडी साईजबद्दल रूल सांगितलेला आहे. आणि वॉर्म ब्लड ॲनिमल्स कोणकोणते मला माहितीच आहे, दॅट इज बर्ड्स आणि मॅमल्स. ओके, तर काय रूल असा बर्ड्समॅनचा, बर्ड्समॅनच्या नुसार ॲनिमल साईज इन older region are bigger or more than the warmer regions. तर बर्गमन्सनं जो रूल सांगितला होता त्याच्यानुसार जे ॲनिमल्स कोल्डर रिजनमध्ये राहतात त्यांच्या बॉडीची साईज जी आहे ती वार्मर रिजनमध्ये असलेल्या ॲनिमलच्या बॉडी साईजपेक्षा जास्त असते. म्हणजे ती बॉडी साईज काय झाली आहे, जास्त झाली आहे.
का जास्त झालेली आहे याच्यामागे रिझन्स काय आहे? तर कोल्डर रेंजमध्ये जे ॲनिमल्स असतात त्यांची जी बॉडी टेम्परेचर आहे, पर्टिक्युलरली द वॉर्मर ब्लड ॲनिमल्स, वॉर्म ब्लड ॲनिमल्स, ओके, ज्याला आपण होमिओस्टॅटिस ॲनिमल्स म्हणतो. ठीक आहे, ज्यांचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहते, ते सराउंडिंग टेम्परेचरसोबत चेंजेस होत नाहीत, डिक्रीज किंवा इन्क्रीज होत नाही. ठीक आहे, ते आपल्या बॉडी टेम्परेचरला मेंटेन करत असतात. म्हणजे कोल्डर रिजन्समध्ये ॲनिमल्स येतात त्यांना बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो, कारण की त्या रिजनमध्ये टेम्परेचर डिक्रीज झालेलं असते आणि ॲनिमलच्या बॉडीमध्ये टेम्परेचर जास्त राहते. आणि जसं की फिजिकल रूल्सनुसार हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडे टेम्परेचर ट्रान्सफर होत राहते, त्यामुळे कंटिन्युअसली त्यांच्या बॉडीमधून टेम्परेचर लॉस होत राहते. आणि ते टेम्परेचर त्यांना कॉन्स्टंट येण्यासाठी ते काय करतात, त्यांच्या बॉडी सरफेस वाढवतात. त्यांचा बॉडी सरफेस वाढवल्यामुळे त्यांच्या बॉडीमधून कमी टेम्परेचर लॉस होते. ओके, त्यामुळे जे ॲनिमल्स आहे कोल्डर रिजन्समध्ये त्यांची बॉडी साईज ही जास्त राहते ॲज कम्पेअर टू द वॉर्मर रिजन्स. ओके, हा जो रूल्स आहे हा रूल सांगितलेला आहे अकॉर्डिंग टू द सरफेस एरिया टू व्हॅल्यूम रेशिओ. ओके, जर त्या ॲनिमलचा सरफेस एरिया अपॉन व्हॅल्यूम्स याचा जर आपण रेशिओ काढला, तो जर लेस असेल किंवा कमी असेल तर इट डिक्रीज द percentage of loss of heat from the body. It decrease the loss of heat from body. ओके, हा जो रेशो जर कमी असेल तर निश्चितच बॉडीतून लॉस होणारी जी काही एनर्जी आहे किंवा जो हीट आहे ती सुद्धा कमी असते. हा रेशो जर वाढला तर हा रेशो लॉस ऑफ हीट सुद्धा इन्क्रीज होऊन जाते. ठीक आहे, तर या बेसवरती यांनी हा लॉ सांगितलेला आहे ज्याचं नाव आहे बर्कमन्स रूल्स. हा लॉ रिलेटेड आहे बॉडी साईजमध्ये. ओके, सेकंड रूल जो आहे तो आहे ॲलेन्स रूल. ॲलेन्सचं नाव हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे, तरी तुम्ही एलियन्सवरून हे नाव लक्षात ठेवू शकता. एलियन्सवरून लगेच तुम्हाला एलियन्स आठवेल. ॲलेन्स सायन्टिस्टचं नाव आहे. त्यांचा रूल जो आहे तो रूलसुद्धा ॲनिमलसाठीच होता, पण इट इज रिलेटेड टू द एक्स्ट्रीमिटीज. ओके, ऑल्सो रिलेटेड टू द वॉर्म ब्लड animals. Okay, these rules also related to the warm blood animals, but they are particularly related to the extremities. Okay, extremities म्हणजे काय? Nose, ear and limbs याला extremities म्हणतात. According to this law, the organism or animals in colder regions have small extremities. Okay, extremities में means what? Ear, limb, etc. Okay, then the warmer regions. Okay, वॉर्मर रिजन्समध्ये असलेले जे ॲनिमल्स आहेत त्यांचे जे एक्स्ट्रीमिटीज आहेत ते खूपच लॉंग असतात, आणि त्यांच्या कम्पेअरमध्ये कोल्डर रिजनमध्ये जे ॲनिमल्स असतात वॉर्म ब्लड ॲनिमल्स त्यांचे जे एक्स्ट्रीमिटीज आहेत ते शॉर्ट असतात, लहान असतात. म्हणजे ज्यांचे ते कान, नाक, हात, पाय जे असतील ते खूप शॉर्ट असतात. ओके, आणि हे कासाठी असतात टू लॉस द हीट फ्रॉम द बॉडीतून कमीत कमी हीट जर लॉस होऊ द्यायची असेल सॉरी बॉडीतून जर कमीत कमी हीट लॉस होऊ द्यायची असेल तर त्यांना एअर अँड लिम्स हे लहानच ठेवावं लागतील, तरच ते कमीत कमी इन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि कमीत कमी हीट लॉस होईल. त्यामुळे त्यांची एक्स्ट्रीमिटीज हे शॉर्ट असतात आणि वॉर्मर रिजनमध्ये ते लॉंग असतात. ठीक आहे, तर आहे ॲलेन्स रूल्स. थर्ड जो रूल्स आहे तो आहे रँच रूल्स.
रँच रूल्सला तुम्ही लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरून रँचो जो 3 इडियट्स पिक्चर आला होता आमिर खानचा, ज्याच्यामध्ये आमिर खानचं नाव रँचो असते, त्याच्यावरून तुम्ही हा सँडविचचं नाव लक्षात ठेवू शकता, रँच रूल्स. ओके. तर काय होता रँच रूल्स? तर रँच रूल जो होता तो बर्ड्सशी रिलेटेड होता. ओके. इज रिलेटेड टू द बर्ड्स. ओके. बर्डच्या विंग्स. ओके. पर्टिक्युलरली ते विंग्स सोबत रिलेटेड होता. ओके. So according to the ranch's rules, okay, the wing size of bird in colder region is narrow than warmer regions. Okay, warmer regions. Okay, बर्ड जे आहे ते वॉर्म ब्लड ॲनिमल्स आहेत, त्यांना बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवावं लागत असते, मेंटेन करावं लागत असते. त्यामुळे जे कोल्डर रिजन्समध्ये बर्ड्स आहेत त्यांची विंग साईज जी आहे ती नॅरो असते, लहान असते ॲज कम्पेअर टू द वॉर्मर रिजन्स. सिम्पलचा रूल्स आहे रँचेस रूल्स. ओके, इझिली लक्षात राहील. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वन, तो आहे जॉर्डन्स रूल्स. लास्ट आणि फोर्थ रूल जो आहे तो आहे जॉर्डन्स रूल्स. जॉर्डन्स जे नाव आहे ते जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर सिम्पल एक्झाम्पल म्हणजे रणवीर कपूरचा एक पिक्चर आला होता, त्याचं नाव होतं रॉक स्टार. या रॉकस्टार पिक्चरमध्ये रणवीर कपूरचं जे नाव होतं ते होतं जनार्दन, पण त्याने नाव ठेवलं होतं जॉर्डन. ओके, तर त्या नावावरून तुम्ही हे नाव लक्षात ठेवू शकता, जॉर्डन्स रूल्स. ओके, तर काय होतं जॉर्डन रूल्स? तर जॉर्डन रूल्स आर रिलेटेड टू द फिश with respect to the vertebrates. ओके, तर हा जो रूल्स होता तो फिशबद्दल होता, फिशच्या वर्टिब्राबद्दल हा रूल्स आहे. अकॉर्डिंग टू दिस रूल, द नंबर ऑफ द वर्टिब्रे इन फिश, द नंबर ऑफ वर्टिब्री इन fish of colder regions is maximum or more than warmer regions. ओके, इथे रिजन्स दिलेले आपण कोल्डर आणि वार्मर, पण हा रिजन म्हणजे वॉटरच असणार. ठीक आहे, जे फिशेस कोल्ड वॉटरमध्ये असतील त्यांच्यामध्ये जो वर्टिब्रेटचा नंबर आहे तो जास्त राहतो, कारण की ड्यू टू द टेम्परेचर. ओके, टेम्परेचरला मेंटेन करण्यासाठी. आणि वॉर्मर रिजनमध्ये त्यांचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्यांना टेम्परेचर मेंटेन करावं लागत नाही, त्यामुळे त्यांचा वर्टिब्रेट नंबर हा कमी असतो. ठीक आहे, दिस इज अ जॉर्डन्स रूल्स. ओके, 4 रूल्स मी तुम्हाला सांगितले. पहिला जो होता तो बर्गमन्स रूल्स, दुसरा जो होता तो एलेन्स रूल होता, तिसरा जो रँचेस रूल होता, आणि चौथा जो होता तो जॉर्डन्स रूल होता. ओके, याच्यावरती मला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, रूलचे नाव विचारलं जातं, सायंटिस्टचं नाव विचारलं जाऊ शकते, कोणत्या ॲनिमल्सबद्दल जो सांगितलेला आहे त्या ॲनिमलच्या कोणत्या पार्टबद्दल तो रूल्स आहे आणि तो रूल्स काय आहे, अशा प्रकारे मला डिटेलमध्ये क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात. त्याला पाठ करायची गरज नाही, त्याला लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक्स सांगणार आहे, त्या ट्रिक्सवरून तुम्हाला ते नाव लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर ही आहे ती ट्रिक्स ज्याच्यावरून तुम्ही हे 4 रूल्स लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सर्वात पहिले आपण ही ट्रिक्स समजून घेऊया काय ट्रिक्स आहे. ट्रिक्स आहे, बॉब्स इज इन द ॲलेन्स एक्स्ट्राऑर्डिनरी रँकर्स विंग्स व्हाईल जॉर्डन इज अ फेल्युलर लास्ट विंग्स. ओके, तर या ट्रिक्समध्ये आपण 2 मुलाबद्दल बोलणार आहोत. 2 मुले कोणकोणती आहेत? एकाचं नाव आहे बॉब्स आणि दुसऱ्याचं नाव आहे जॉर्डन. ओके, एक हुशार आहे आणि एक कमी हुशार आहे. बॉब हुशार आहे आणि जॉर्डन जो आहे तो कमी हुशार आहे. आणि प्रत्येक वर्गामध्ये 2 ग्रुप असतात, एक हुशार मुलांचा ग्रुप असतो, एक कमी हुशार मुलांचा ग्रुप असतो.
म्हणजे दोन वेगवेगळे रँक्स असतात, ज्याला आपण विंग्स म्हणतो. ठीक आहे, ते एक हुशार मुलांचं विंग्स आहे. आणि त्या हुशार मुलामध्ये जो सर्वात जास्त हुशार मुलगा असेल त्या ग्रुपचा तो लीडर असतो, त्याच्या नावावरून तो ग्रुप ओळखला जातो. तसं जसं की या ग्रुपमध्ये सर्वात हुशार मुलगा जो आहे तो ॲलेन्स आहे, त्या ॲलेन्सवरून त्या ग्रुपला ओळखले जाते. ही जी विंग्स आहेत ती ॲलेनच्या एक्स्ट्राऑर्डिनरी रँकरची विंग्स आहे. आणि जी फेल्युअरची आहे त्याला आपण फेल्युअरच म्हणणार, त्याला काही नाव देत नाही. आणि फेल्युअरला म्हणजे काही वैशिष्ट्य नसते, फेल्युअरला आपण फेल्युअरच म्हणणार. तर याच्यामध्ये बॉब जो आहे तो हुशार मुलगा आहे आणि तो ॲलेन्स सारख्या हुशार मुलांच्या एक्स्ट्राऑर्डिनरी रँकच्या विंग्समध्ये तो आहे. ओके, बॉब्स इज इन ॲलेन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी रँक्स विंग्स. बॉब जो आहे तो ॲलेन्स एक्स्ट्राऑर्डिनरी रँकर्स विंग्समध्ये आहे. तर जॉर्डन जो आहे तो फेल्युअरच्या विंग्समध्ये आहे. ठीक आहे, फेल्युअरची जी लास्ट विंग आहे, शेवटची विंग जी असते ती फेल्युअरची असते. तर त्या जॉर्डन हा फेल्युअरच्या लास्ट विंगमध्ये आहे. सिम्पलची ट्रिक्स आहे. दोन मुलाबद्दल सांगितलेलं आहे, बॉब्स आणि जॉर्डन. बॉब्स हा ॲलेन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी रँकर्स विंग्समध्ये आहे. तर जॉर्डन जो आहे जो कमी हुशार आहे तो फेल्युअरच्या लास्ट विंग्समध्ये आहे. ठीक आहे, आता याच्यावरून ते 4 रूल्स कसे लक्षात ठेवायचे. तर पहिला जो वर्ड आहे तो आहे बॉब्स. ओके, तर या बॉक्समध्ये 2 बी आहेत. तर पहिल्या बीवरून लक्षात ठेवायचं आहे सँडिनचा लॉ. पहिला रूल जो होता तो बर्जमनचा होता. तर पहिल्या बीवरून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बर्जमन. ओके, बर्जमन्स रूल्स. ओके, दुसरा जो बी आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा जो रूल होता तो कशाबद्दल होता, बॉडी साईज. ओके, का फर्स्ट रूल जो होता तो बर्जमनचा रूल होता आणि कशाबद्दल होता, तर बॉडी साईजबद्दल होता. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड ॲलेन्सवरून ॲलेन्सचा रूल. ठीक आहे, ॲलेन्स रूल. आणि ॲलेन्स रूल्स कशाबद्दल होता, इथे शब्द दिला एक्स्ट्रा ऑर्डिनरी. एक्स्ट्रावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक्स्ट्रीमिटीज. एक्स्ट्रामिटीज. ओके, ॲलेनचा रूल जो होता तो एक्स्ट्रामिटीज बद्दल होता, म्हणजे लेग्स अँड हँड्स, म्हणजे इयर्स, लेग्स अँड नोज बद्दल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट होता रँकर्स. रँकरवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रँचेस रूल. ओके, आणि विंग्सवरून लक्षात ठेवायचं आहे हा रूल कशाबद्दल होता, बर्ड्सबद्दल होता. ठीक आहे, बर्ड्स विंग्सबद्दल होता. ओके, आणि देन जॉर्डनवरून लक्षात ठेवायचं तुम्हाला सायंटिस्ट जॉर्डन्स रूल. ओके, आणि जॉर्डन रूल्स कशाबद्दल होता, फिशबद्दल होता. तर फेल्युअरवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फिश. ओके, आणि राहिला आता लास्ट विंग. तर लास्ट विंग तुम्हाला लक्षात ठेवायचं लॅप्स रेट ऑफ टेम्परेचर. लॅप्स रेट ऑफ टेम्परेचर, आणि तो किती आहे 1 किलोमीटर पर 6.5 डिग्री सेल्सिअस. किंवा तुम्ही त्याला उलटं करू शकता 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर. ओके, एका किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी होत जाते. तर लास्ट विंगसाठी काय, तर लास्ट विंग म्हणजे काय, तर लॅब्स रेट ऑफ टेम्परेचर जो 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर आहे, म्हणजेच 1000 मीटर पर आहे. ठीक आहे, दिस इज द ट्रिक्स. 4 रूल लक्षात ठेवण्यासाठी. ओके, ट्रिक्स आहे बॉब्स इज इन द ॲलेन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी रँकर्स विंग्स while Jordan's is the फेल्युलर लास्ट विंग्स. ओके, तर बॉब्सवरून लक्षात ठेवायचं आहे बी फॉर बर्जमन्स आणि बी फॉर बॉडी साईज. म्हणजे बर्जमनचा रूल जो होता तो वॉर्म ब्लड ॲनिमलच्या बॉडी साईजबद्दल होता. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲलियन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा रूल होता ॲलेनचा, आणि तो कशाबद्दल होता, वॉर्म ब्लड ॲनिमलच्या एक्स्ट्रीमिटीजसाठी होता, म्हणजे इयर आणि लिम्ससाठी होता. ठीक आहे, त्याच्यानंतर रँकर्स विंग्स
हे जे आहे त्याच्यावर लक्षात ठेवायचं तुम्हाला. रेंचेस रूल जो होता की बर्ड विंगसाठी, ठीक आहे. आणि लास्ट होता जॉर्डन्स फेल्युलर लास्ट विंग्स, म्हणजे जॉर्डन्स रूल जो कशाबद्दल होता, फिशबद्दल, फिशच्या वर्टिब्रेट्सबद्दल हा रूल्स होता, ठीक आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही लक्षात ठेवसाल तर तो तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही, ठीक आहे.